श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या हस्ते महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला आरंभ केला. या एकूणच पार्श्वभूमीवर आज आपण वृत्तविशेषच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. शेतकरी हा कृषीप्रधान देशाचा कणा असतो. त्यामुळेच शासन शेतकरी बांधवांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देतं. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या काकडी इथं शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभ केला. या योजनेमुळे राज्यातल्या 86 लाखाहून जास्त लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यात अतिरिक्त 6,000 रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. याविषयीही अधिक माहिती आपण घेणार आहोत. प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यात सर्वात प्रथम साईबाबांच्या शिर्डीला भेट दिली. आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासाची प्रशंसा केली. ऐकूया प्रत्यक्ष प्रधानमंत्र्यांच्या शब्दात. गन्ना किसानों के हितों का भी हम पूरा ध्यान रख रहे हैं. गन्ने का मूल्य 315 रुपये प्रति क्विंटल किया जा चुका. बीते 9 साल में करीब 70,000 करोड़ रुपए का इथेनॉल खरीदा गया है. ये पैसा भी गन्ना किसानों तक पहुंचा है. गन्ना किसानों को समय पर भुगतान हो, इसके लिए चीनी मिलों, सहकारी समितियों के लिए हजारों करोड़ रुपए की मदद दी गई है. मेरे परिवारजनों, हमारी सरकार सहकारिता आंदोलन को सशक्त करने का काम भी कर रही है. देश भर में 2 लाख से अधिक सहकारी समितियां बनाई जा रही है. देश के किसानों को भंडारण की, कोल्ड स्टोरेज की अधिक सुविधाएं मिले, इसके लिए भी सहकारी समितियों को, पैक्स को मदद दी जा रही है. छोटे किसानों को एफपीओज यानी किसान उत्पादक संघों के माध्यम से संगठित किया जा रहा है. सरकार के प्रयास से अभी तक देश भर में 7,500 से अधिक एफपीओ भी बन चुके हैं. मेरे परिवारजनों, महाराष्ट्र अपार सामर्थ्य और अनगिनत संभावनाओं का केंद्र रहा है. जितना तेज महाराष्ट्र का विकास होगा, उतनी ही तेजी से भारत विकसित होगा. आज प्रधानमंत्र्यांनी विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण केलं. तसंच विविध कामांची पायाभरणी केली. एकूणच गेल्या 5 वर्षातला प्रधानमंत्र्यांचा हा दुसरा अहमदनगर जिल्हा दौरा होता. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या निळवंडी धरणामुळे नगर जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. या भागातल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीनं निळवंडे धरणाचं महत्त्व आणि इतर कार्यक्रमांविषयी माहिती देत आहेत दैनिक सकाळच्या अहमदनगर आवृत्तीचे संपादक पत्रकार प्रकाश पाटील. पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या विशेषतः दक्षिण उत्तर भागात होते आणि मोदींचा हा दुसरा दौरा आहे गेल्या 5 वर्षातला. त्यामध्ये आज साईबाबांच्या दर्शन रांगेचं जे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्याबरोबर निळवंडे हा कळीचा मुद्दा आहे नगरच्या दृष्टीने. आणि निळवंडे धरणाची जी क्षमता आहे ती 8 टीएमसी आहे आणि 40,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. प्रत्यक्षात मात्र 68,000 क्षेत्र लाभार्थी आहेत. आणि निळवंडे हे काही एक धरण आहे आणि नगरच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. आणि ह्या भागातील जे कोपरगाव आहे, शिर्डी आहे, राता आहे, विशेषतः तो जो भाग आहे तो हेवीवेट नेत्यांचा भाग आहे आणि त्या भागाला पाणी मिळालं पाहिजे. पाण्याचे तसे प्रश्न आहेत. निळवंडेच्या पाण्यावरून बरंच राजकारण घडलं, पण राजकारण घडत असताना कधी विरोध झाला. जे सत्तेत होते ते ह्या निळवंडेच्या बाजूने बोलत होते, जे विरोधात होते त्यासाठी करत होते. पण सर्वांचं मत एक होतं की निळवंडेला मोठा निधी मिळाला पाहिजे. आणि आता हे काम जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे. निळवंडे धरणाचं ते उद्घाटन जे आहे प्रत्यक्षात येणाऱ्या त्या पाणी पडणार आहे ते, त्याच्यावरून थोडीशी काही जरी नाराजी असली किंवा विरोधाभास असला तर एकूण जर आढावा घेतला तर निळवंडेचा ह्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण 8 टीएमसी पाणी जर ह्या भागाला मिळालं
तर ज्या ज्या नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले त्याचा फायदा भविष्यातील येथील शेतकऱ्यांना होणार आहे आणि हा सर्वात मोठा अचिव्हमेंट असणार आहे. राज्यामध्ये जे काही एकीकडे आंदोलनं होत आहेत इतर समाजाची, त्या आंदोलनांना बगल देऊन निळवंडेकडे नगरवासी एका वेगळ्या आशेने पाहत आहेत आणि निळवंडेचं जर काम पूर्ण झालं तर इथे मोठी क्रांती होईल. कारण इथे शुगर बेल्ट आहे आणि साखर कारखाने आहेत, विशेषतः सहकारी कारखाने आहेत, ऊसाचे उत्पादन वाढणार आहे आणि पाण्यामुळे अधिकच क्रांती आणखीन घडण्याची शक्यता मला वाटते. आणि पंतप्रधान निळवंडेच्या धरणासाठी इथे आले, उद्घाटन केले. पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी हवं होतं आणि श्रेयवादाची आपण जर काही थोडीशी त्याला किनार जरी असली तरी आपण ती थोडीशी बाजूला ठेवूया. पण निळवंडेचं पाणी आणि निळवंडे धरण हे राजकीय दृष्टीने हे महत्वाचं होतं आणि विशेषतः सर्वच राजकीय नेत्यांनी असतील त्याच्यामध्ये मतभेद वगैरे, पण निळवंडेंनी जे काही पंतप्रधानांनी केलेलं आहे त्याला कोणाचा विरोध नाही. ह्या बलाढ्य राजकीय नेत्यांबरोबर इथले अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य निळवंडेच्या धरणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी घालवलेलं आहे आणि निळवंडेमुळे एक विकास होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की साईबाबांच्या समाधीचं दर्शन जे आहे की संपूर्ण केवळ नगर जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं आणि जगातूनही साईबाबांचे भक्त आहेत, तोही मोठी एक अचिव्हमेंट आहे. दर्शन रांग होणार आहे आणि ती सुलभ जर झालं दर्शन तर लोकांना दर्शन करून परत परतीच्या प्रवासाला आपण ते जाऊ शकतात. कारण साईबाबांची दर्शन रांग हा पण एक प्रतीक्षित होतं, ते मोदी साहेब येणार आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार यासाठी ते रखडलेलं, पण तेही काम झालेलं आहे. एकंदर उत्तर भागातलं जे विकास कामाचं तर त्याबाबत एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यात ह्या निळवंडेचे फार फायदे समोर येतीलच. यथाअवकाश आपल्याला थोडीशी त्याची प्रतीक्षा करावी लागेल. आता उत्तर आणि दक्षिण नगरमध्ये विकासाबाबत अनेक वेळा टीका टिप्पणी होते की तिकडेच विकास जातो का, इकडे विकास होत नाही, पण त्याला काही कारणं आहेत. या भागातही पाणी कसे ह्या भागाला मिळेल यासाठी प्रयत्न करतायत इथले राजकारणी. पण एकंदरच सगळा आढावा घेतला तर मोदी साहेबांचा दौरा अतिशय उत्तम झालेला आहे आणि नगरकरांसाठी ही एक मोठी पर्वणीच असेल असं मला वाटतं. बऱ्याच कालावधीनंतर गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत, त्यामुळे या स्पर्धांविषयी खेळाडू, आयोजक आणि यासंबंधित सर्वजण खूप उत्साही आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे लगोरीसारख्या काही पारंपरिक खेळांचाही समावेश यात केला आहे. या क्रीडा स्पर्धेविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे. शक्यतो जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळाली तर जास्त चांगलं स्पर्धेचं यश मिळतं असं पण म्हणतो. कारण काही खेळाडूंना इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पण जायचंय, पण आपल्या राज्याकडनं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करता येणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. कारण तुम्हाला आनंद वाटेल की गेल्या वर्षी ज्या खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत्या त्यामध्ये आपल्या मीराबाई चानूंनी देखील प्रतिनिधित्व केलं होतं आणि ते गोल्डमध्ये पण घेतलं होतं. कारण तुम्हाला माहिती आहे की शेवटी हा खेळाडू भारताचा असला तरी तो प्रथम ज्या राज्यातून तयार होतो त्या राज्याचं महत्व असतं आणि त्यामुळे कुठेतरी त्या खेळाडूंना पण वाटतं अरे नाही, मला ज्या राज्याने घडवले त्या राज्यातून तरी मी प्रतिनिधित्व करणार आहे. आता गोव्यामध्ये जी स्पर्धा सुरू झालेली आहे 43 क्रीडा प्रकारांचे तिथे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत आणि तुम्हाला कदाचित हाताला वाटेल की लगोरी सारखा खेळ देखील तिथं आहे. कारण का तर हा एक पारंपरिक खेळ आहे, गटका नावाचा पण एक पारंपरिक खेळ आहे. तुम्हाला लगोरीचं एक उदाहरण सांगतो की महाराष्ट्रातले काही खेळाडू क्रिकेटपटू हे पूर्वी त्यांच्या खेडेगावामध्ये लगोरी खेळायचे. तुम्हाला माहिती की लगोरी लगोरीची लगोर घेण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ते मारण्याची जी प्रक्रिया आहे ही कुठेतरी खेळामध्ये उपयोगाला येते आणि यंदा त्याचा हा एक प्राथमिक स्वरूपाचा किंवा प्रदर्शनीय खेळ म्हणून त्याचा समावेश केला असता तरी कदाचित पुढे मागे त्याच्या स्पर्धा देखील आयोजित करण्याचा त्यांचा हे तर तुम्हाला माहितीच आहे की जसं आपण बघतो की गोल खो खो स्पर्धा होतात, लंगडी स्पर्धा होतात, मलखांब होतात, तर तशा लगोरीच्या पण स्पर्धा सुरू झाल्या तर त्यात आश्चर्य वाटलं नाही. आणि साधारणपणे 7,000हून अधिक खेळाडू आणि साधारणपणे 3,000 प्रशिक्षक अधिकारी असं 10,000 पेक्षा जास्त क्रीडा संघटक आणि खेळाडू असांचं व्यवस्था गोव्यात करण्यात आलेली आहे. आणि मुख्य म्हणजे ती स्पर्धा बघायला अतिशय मोफत प्रवेश आहे, कोणीही येऊन ती स्पर्धा बघू शकतं. गेल्या वेळी जे गुजरातमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली होती त्यामध्ये सेना दलाने 128 प्रतिनिधी
आणि सर्वाधिक सुवर्ण पदके म्हणजे साधारणपणे त्यांनी 61 सुवर्ण पदकं जिंकून पदकांच्या तालिकेत प्रथम स्थान मिळवलं होतं. पण ओव्हरऑल आपण म्हणजे संपूर्ण एकूण पदकांचा विचार केला तर महाराष्ट्राला 140 पदके त्यावेळी मिळाली होती आणि 39 सुवर्ण पदके महाराष्ट्राने त्यावेळी जिंकली होती. यंदा देखील महाराष्ट्राला तशाच कामगिरीची अपेक्षा आहे आणि आतापर्यंत तरी झालेल्या ज्या काही मोजके इव्हेंट सुरू झालेले त्यामध्ये महाराष्ट्राचा संघ आघाडीवर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की गोवा आणि समुद्र किनारा हे एक समीकरण आहे. त्या दृष्टीने त्यांनी बीच हँडबॉल, बीच व्हॉलीबॉल आणि बीच फुटबॉल हे क्रीडा प्रकारही तिथं ते आयोजित केले जाणार आहे. पण राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर जागतिक स्तरावर बीच व्हॉलीबॉल स्पर्धा ही अतिशय लोकप्रिय झाली. बीच फुटबॉल हा देखील पाश्चात्य देशांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल की विलियम रिचर्ड्स किंवा वेस्ट इंडिजचे जे क्रिकेटपटू आहे ते मुळात समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल खेळायचे आणि त्यातून त्याला क्रिकेटचं कुठेतरी स्फुरण चढलं. हे एक जागतिक कीर्तीचे ते खेळाडू झाले. तर आता ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आणखीन भारताला का महत्व आहे? तुम्हाला माहिती आहे की नुकत्याच आशियाई क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तर या 2 स्पर्धांच्या मध्ये भारतीय खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळायला पाहिजे. या दृष्टीने देखील या क्रीडा स्पर्धेचं महत्व आहे. कारण या क्रीडा स्पर्धेतले जे काही चांगले नैपुण्यवान खेळाडू आहेत ते संभाव्य ऑलिम्पिकपटू म्हणून देखील मध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की खेलो इंडिया असेल किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असेल तर भारतीय केंद्रीय क्रीडा असेल तर त्यांच्या मार्फत या अशा स्पर्धांसाठी निरीक्षक नेमले जातात. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी निरीक्षक का नेमतात की आम्हाला त्यातलं काही चांगलं नैपुण्य आढळलं आम्ही त्यांना पटकन काय बुवा तू कुठे आहे, कोण काय, तुझी आर्थिक स्थिती काय, तुला स्कॉलरशिपची आवश्यकता वगैरे सगळी माहिती त्यांना पटकन मागच्या जागी मिळू शकते. त्या खेळाडूला पटकन चांगले प्रशिक्षक कसे मिळतील, त्याची क्षमता काय, तो कुठला आहे. समजा एखादा आसामचा असेल मग आसामचे जवळपास राष्ट्रीय क्रीडा अकादमी कुठे आहे तर मग तिथे त्याची व्यवस्था करता येईल. असा पण दृष्टिकोन या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी असतो आणि एक प्रकारे मिनी ऑलिम्पिकची तयारी म्हटलं तरी त्यात कार्यक्रम आवड ठरणार नाही. निळवंडे धरणाचं काम असो किंवा रस्त्यांची तसंच इतर विकास कामं असोत यामुळे तिथल्या स्थानिक जनतेची अनेक वर्षांपासून खोळंबलेली कामं आता पूर्ण झाली आहेत. या विकास प्रकल्पांमुळे त्यांचं जीवन अधिक सुकर होण्यासाठी मदत होणार आहे. या विकास कामांचा लाभ या परिसरातल्या गावांना, नागरिकांना नक्कीच मिळणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर, निर्मिती राजेश शेजवळे, निवेदन सुनील कांबळे.